कुर्डुवाडी टेंभुर्णी मार्गावर एसटी बस व कारच्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कुर्डुवाडी टेंभुर्णी मार्गावर एसटी बस व कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात लग्नावरून परतणाऱ्या फलटण येथील पती पत्नी व इंदापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे। ही घटना बुधवारी दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 2:45च्या सुमारास घडली। उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वय 57, त्यांची पत्नी संगीता काशीद वय 50, दोघे राहणार कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा, शारदा संभाजी राऊत वय 65 राहणार तावशी तालुका इंदापूर अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत। तर मुक्ताबाई कल्याण राऊत वय 70 या जखमी आहेत। यातील शारदा व मुक्ताबाई सख्या जावा आहेत। यातील मृत्यू पावलेले तिघे व जखमी असे चौघे मिळून पंढरपूर येथील जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे कारने MH11CG 9066 ने गेले होते। लग्नानंतर फलटणकडे परतताना तांबेगावच्या शिवारात बुधवारी 28 जानेवारी रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास खटके वस्ती येथे कुर्डुवाडीकडे निघालेल्या एसटी बसच्या MH14 MH0198 रोहा पुणे लातूर चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून टेंभुर्णीकडे सुसाट निघालेल्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिली। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करत आहेत। या भीषण अपघातात कारच्या चालकाकडील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला। यामध्ये कार चालक बाळासाहेब काशीद यांच्या बाजूच्या पुढील सीटवरील पत्नी संगीता व बाळासाहेब काशीद यांचा आणि मागील सीटवरील चुलत सासू शारदा राऊत यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुक्ताबाई राऊत या जखमी झाल्या। रात्री उशिरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। अनपेक्षित घडलेल्या या अपघाताने नातलगांनी टेंभुर्णी आरोग्य केंद्र परिसरात हंबरडा फोडून शोक व्यक्त केला।